नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। होमगार्ड भरती 2024 तर पहा, होमगार्ड भरतीला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात झालेली आहे। तर सातारा जिल्ह्याची होमगार्ड भरतीची जाहिरात सुद्धा आलेली आहे आणि जेव्हापासून ज्या होमगार्ड भरतीची जाहिरात आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्याची होमगार्डची भरती कधी निघणार आहे। तर होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि भरपूर विद्यार्थ्यांचे कालपासून वारंवार एकच कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्याचे होमगार्ड भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, भंडारा फॉर्म भरणे केव्हापासून होणार आहे। अमरावती, चंद्रपूर, बुलढाणा, नागपूर, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याचबरोबर या ठिकाणी जळगाव झालं, अकोला झालं। तर भरपूर असे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे या ठिकाणी नवीन भरती कधी निघणार आहे होमगार्डची, तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि जवळपास विद्यार्थी मित्रांनो 9700 जागांसाठी ही होमगार्डची भरती निघत आहे संपूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे हे भरती निघत आहे सर्व जिल्ह्यांसाठी। तर याबाबत जे विद्यार्थी मित्रांनो एक गृह विभागाचं होमगार्डचं पत्रक आलेलं आहे, तर ते पत्रक सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की होमगार्डची भरती बाकीच्या जिल्ह्यांची कधी येणार आहे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड अशी भरती आहे की होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे आणि इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे होमगार्ड भरतीमध्ये। तर तुमचं जे सिलेक्शन आहे होमगार्ड भरतीमध्ये हे मैदानी चाचणीवर होणार आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये 2 इव्हेंट आहे, एक 1600 मीटर रनिंग आहे आणि एक गोळाफेक आहे। तर या मैदानी चाचणीवरच तुमचं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी रोज सुद्धा चांगला पडते होमगार्ड भरतीमध्ये, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की सर आमचं या ठिकाणी फिजिकल आउट ऑफ आहे, पण या ठिकाणी आमचा पेपर नाही आहे, तर होमगार्ड भरती आमच्या जिल्ह्याची कधी निघणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर होमगार्ड भरतीचा अपडेट मी तुम्हाला सर्वात आधी दाखवून देतो, जेणेकरून मग तुम्हाला सुद्धा या ठिकाणी वाटणार आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहता हे या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा, जेणेकरून जे मला सुद्धा या ठिकाणी कळणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे। आणि तुमच्या जिल्ह्यातली जेव्हा होमगार्डची भरती निघेल तर मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवणार आहे। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सुद्धा होमगार्डची भरती निघते तर जे आहे हे भरती माहीत नाही पडत की बाबा निघाली म्हणून, ठीक आहे। 2018-19ला सुद्धा होमगार्डच्या भरत्या निघाल्या होत्या, पण भरपूर मुलांना माहीत नाही पडलं होतं की होमगार्डची भरती निघाली होती बा आपल्या जिल्ह्यामध्ये। तर आपले मित्र सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरते चुपचाप मध्ये, पण आपल्याला सांगत नाही, एक लक्षात ठेवा। कारण की आपल्या मित्राला सुद्धा वाटते की बा आपण आपल्या मित्राला सांगितलं नाही पाहिजे, जेणेकरून कॉम्पिटिशन वाढणार आहे, कदाचित त्याचं सिलेक्शन झालं तर आपण या ठिकाणी तोंडावर पडणार आहे असं विद्यार्थ्यांना असं वाटते, म्हणून मुलं चुपचाप चालले जाते, मित्रांना सुद्धा सांगत नाही। तर त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, माझी नोकरी कॉर्नर। कारण की मी तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। कोणतीही भरतीची तुमची जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट मिस नाही होणार आहे। होमगार्ड अशी भरती विद्यार्थी मित्रांनो हे माहीत नाही पडत निघते तर, ठीक आहे। तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहताय। तर होमगार्ड भरती तर मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर या ठिकाणी पत्रक दाखवून देतो गृह विभागाचा। तर गृह विभागाचा होमगार्डचा या ठिकाणी पत्रक जाहीर झाला आणि 9700 जागांसाठी होमगार्ड भरती निघत आहे आणि येत्या 16 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याला सुरुवात होणार आहे, ठीक आहे। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे गृह विभागाचं पत्रक। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे पत्रक जे आहे 9 जुलै 2024 आणि या ठिकाणी तुम्ही विषय पहा या ठिकाणी पत्रकमध्ये की होमगार्ड भरती प्रक्रियाकरिता साधन सामग्री व आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबत। त्याचबरोबर त्याच्या खाली पहा तुम्ही उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील 34 जिल्ह्यात एकूण 9700 इतका मानसेवी होमगार्डचा अनुशेष आहे। सदर अनुशेष भरून काढण्याकरिता प्रक्रिया 16 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत आहे। तर सर्व जिल्ह्यांची ज्या विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघत आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। कारण की कसं होईल, तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नाही तर आणि तुम्ही जर चॅनल आपलं सबस्क्राइब केलं तर कोणत्याही जिल्ह्याची भरतीची अपडेट विद्यार्थी मित्रांनो मिस होणार नाही, ठीक आहे। तर पहा त्याचबरोबर त्याच्या खाली तुम्ही बघू शकता की सदर भरती प्रक्रिया आयोजित करताना होमगार्ड भरतीची संबंधित आवश्यक साहित्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयाकडून नोंदणी प्रक्रिया पार पडेपर्यंत उसनवारी तत्वावर उपलब्ध करून देण्यात, तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध
उपलब्ध करण्यास आपले अंतर्गत सर्व पोलीस घटकांना कृपया सूचना देण्यात याव्यात। त्याचबरोबर तुम्ही दुसरा पहा या ठिकाणी या विभागाचे परिपत्रक 9 जुलै 2024 नुसार होमगार्ड निवड समितीसाठी पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबतच्या सूचना सर्व पोलीस घटक कार्यालयाच्या कृपया देण्यात यावे। त्याचबरोबर तिसरा पहा दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात माहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होमगार्डना 35 दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती केली आहे। तर पहा तुमचं जे प्रशिक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रशिक्षण आहे तुमचं माहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तुमचं होमगार्डचं प्रशिक्षण चालू होणार आहे आणि हे 35 दिवसांचं तुमचं या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्ही सांगितलं नाही म्हणसान की बा की सरनं सांगितलं नाही होमगार्डची भरती निघणार आहे म्हणून, तर 16 ऑगस्ट पासून सर्वच जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघत आहे। 34 जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघत आहे। त्याचबरोबर 9700 जागांसाठी ही भरती निघत आहे। म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या या ठिकाणी जागा असणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कालपासून मला कमेंट होते वारंवार की सर आमच्या जिल्ह्याची होमगार्डची भरती कधी निघणार आहे। आता साताऱ्याची जी विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे। आता सर्व जिल्ह्यांची होमगार्डची भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो सुरुवात होणार आहे 16 ऑगस्ट पासून। ठीक आहे, सर्व जिल्ह्यांची मुंबई झालं, त्याचबरोबर रायगड झालं, कोल्हापूर झालं, सातारा झालं, सांगली झालं, कोल्हापूर झालं, त्याचबरोबर बुलढाणा झालं, चंद्रपूर झालं, गडचिरोली झालं, त्याचबरोबर नाशिक झालं, जेवढे पण महाराष्ट्रातील जिल्हे, आता मी एवढे नाव घेऊ नाही शकत। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या या ठिकाणी भरतीला सुरुवात होणार आहे होमगार्ड या भरतीच्या। ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मी वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते तर 20 वर्ष ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा होमगार्ड भरतीमध्ये लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, मुले फॉर्म भरू शकतात, मुली सुद्धा फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, आणि उंचीचा जर या भरतीमध्ये विचार केला तर 162 सेंटीमीटर उंची लागते यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी। महिला उमेदवारांसाठी उंची फक्त 150 सेंटीमीटर लागते। छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, एवढी यामध्ये अट ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये जे तुमचं सिलेक्शन आहे, या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते, 10वी पासवरच ही भरती असते। ठीक आहे, आणि तर तुमचं जे सिलेक्शन आहे होमगार्ड भरतीमध्ये हे जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे तर मैदानी चाचणीवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये 2 इव्हेंट आहे, एक 1600 मीटर रनिंग आहे आणि एक आहे गोळाफेक। तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग हे 5 मिनिट 10 सेकंडमध्ये जर तुम्ही मारले तर 20 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आउट ऑफ, आणि महिला उमेदवारांनी जर 800 मीटर या ठिकाणी 2.5 मिनिटामध्ये मारली तर 25 गुण भेटणार आहे आउट ऑफ। ठीक आहे, आणि गोळाफेक जर तुम्ही 8.50 मीटरपर्यंत फेकला तर तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ गुण भेटणार आहे 10, आणि महिला उमेदवारांनी 6 मीटरपेक्षा जास्त या ठिकाणी गोळा फेकला तर आउट ऑफ गुण भेटणार आहे 10। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी चार्ट की 1600 मीटर रनिंग आपण किती मिनिटामध्ये मारलं तर किती मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, गोळाफेक आपण किती मीटरपेक्षा कमी किंवा जास्त फेकला तर किती मार्क्स पडणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघत आता सर्व जिल्ह्यांची, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती होमगार्ड भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।